आज मला एक डीएम आला आणि प्रश्न असा होता की तुम्ही रिलेट कराल. सर, मी जीएसटी साठी वेगळं करंट अकाउंट वापरतो आणि बाकीचे कच्चे व्यवहार सेव्हिंग अकाउंट मध्ये करतो, म्हणजे 40 लाखाची थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस होणार नाही. मी बरोबर करतोय ना? हा गैरसमज फक्त त्याचाच नाही, खूप लोकांना असंच वाटतं. पण ऍक्च्युअल ट्रूथ काय आहे माहित आहे? जीएसटी नंबर तुमच्या बँक अकाउंटवर नसतो, तो तुमच्या पॅन कार्डवर असतो. आणि पॅन कार्डला तुमचे सगळे अकाउंट लिंक असतात. सेव्हिंग, करंट, पर्सनल, सीसी सगळं. तुमच्या पॅन कार्डवर असलेल्या सर्व अकाउंटचा एकत्रित टर्नओव्हर मोजावा लागतो. लिमिट क्रॉस झाली तर जीएसटी कंपल्सरी होणारच. साहेब, हे पर्सनल अकाउंट होतं, हे सगळे नाटक नाही चालत. खूप लोक जीएसटी रिटर्न भरताना सुद्धा करंट अकाउंटचे ट्रान्झॅक्शन दाखवतात. सेव्हिंग अकाउंट मधले बिझनेस ट्रान्झॅक्शन इग्नोर करतात. रिझल्ट मिसमॅच, नोटीस पक्की. इन्कम टॅक्स मध्ये तर अजून स्ट्रिक्ट. आयटीआर भरताना तुम्हाला सर्व बँक अकाउंट डिस्क्लोज करावेच लागतात. सेव्हिंग, करंट, पर्सनल सर्व. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एआयएस आणि बँक डेटा मधून सगळं समजतं. काही लपवलं तर डायरेक्ट स्क्रुटिनीची रिस्क असते. तुम्ही अकाउंट वेगळे ठेवू शकतात, पण सरकार तुम्हाला पॅन नंबरनेच ओळखतो. तुम्हाला पण असाच डाऊट होता का? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या ओळखीमध्ये असा गेम कोणी खेळत असेल तर हा व्हिडिओ त्याला नक्की शेअर करा. धन्यवाद.